हा व्हिडिओ जो खरंच तुमच्यासमोर आला असेल तर डेफिनेटली ही रिडिंग युनिवर्सकडनं तुमच्यासाठीच आहे. तुम्ही सिलेक्टेड सोल आहात. सो वेट अँड वॉच दिस. ओके. मला असं दिसतंय बऱ्याच लोकांची कार्मिक सायकल कंप्लीट होत आहे. काही लोकांचं 7.5 चालू आहे, एक फेज चालू आहे किंवा काही दशा महादशा चालू आहे, पण त्याच्यातली एक महत्त्वाची कार्मिक सायकल तुमची कंप्लीट होत आहे. ओके. सो युनिवर्स तुमच्या लाईफमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन आणत आहे, एक चेंज, एक बदलाव आणत आहे. काही लोकांना युनिवर्स साईन देत आहे की आता तरी तुमच्यामध्ये चेंजेस आणा. ओके. स्वतःला इग्नोर करू नका. राईट. स्वतःच्या फिटनेसकडे, हेल्थकडे लक्ष द्या. हा युनिवर्सचा खूप मोठा मेसेज आहे. राईट. आणि मला दिसते काही लोकांना अँसेस्टरच्या खूप ब्लेसिंग्स आहेत. म्हणजे तुमचे जे गेलेले पूर्वज आहेत त्यांचे तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहेत. त्यांना तुम्हाला हे मेसेज द्यायचं आहे की त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती सदैव आहे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढं दान धर्म लोकांना हेल्प केलेलं आहे, तर आता तुमचा टर्न आहे की तुम्हाला ते रिटर्नमध्ये मिळतं आहे ॲबंडन्समध्ये. सो तुमच्यावरती महालक्ष्मीची कृपा आहे. तुमचा व्हीनस सुंदर आहे. पैसा येईल, स्टेबिलिटी येईल, स्थिरता येईल. जो फ्लो असेल तो अबंडन्स असेल. रिलेशनशिपसुद्धा तुमची एक्सलंट होते, हील होते. काही लोकांचं मॅरेज रिलेशनशिप, काही मॅरिड आहेत आणि कन्सीव्हचं प्लॅन करत आहेत, तर कन्सीव्हची ऊर्जासुद्धा इकडे दिसत आहे. बाळ होणार आहे तुम्हाला. सो तुम्ही एक सुंदर मदरहूड एन्जॉय कराल. तुम्ही एक चांगल्या आई होणार. काही लोकं अब्रॉडला जाऊ शकतात. शिक्षण सुंदर घेण्याची एनर्जी मला इथे स्ट्रॉंगली दिसत आहे. तुमचं नॉलेज, विस्डम पण वाढत आहे. काही लोकं टॅरो पण शिकणार किंवा न्यूमरॉलॉजी शिकताना दिसत आहे किंवा वास्तू कन्सल्टन्सीचा कोर्स करताना दिसत आहे की कुठला तरी ॲडव्हान्स लर्निंग कोर्स तुम्ही करत आहात किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड जर बिझनेस करण्याचा प्लॅन असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सक्सेस आहे. इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंगसुद्धा मला दिसत आहे. पास्ट लाईफचं एक मोठं कर्म तुमचं इकडे क्लिअर होत आहे. ओके. सो आता तुमची जजमेंट झालेली आहे. सो इट्स अ टाईम फॉर अ रिकव्हरी. सो तुमच्या घरीसुद्धा कोणी आजारी असतील तर त्यांची स्ट्रॉंगली हिलिंग होते आहे. त्यांची स्ट्रॉंगली रिकव्हरी होत आहे. इट्स अ हाय टाईम की आता डिवाईन तुम्हाला एक सेकंड चान्स सुंदर देत आहे टू चेंज युअर सेल्फ. तुमचे विचार बदला. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला. माइंडसेट पॉझिटिव्ह राहा. आणि प्लीज जे पण लाईफमध्ये तुम्हाला मिळत आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा. थँक्यू एनर्जीमध्ये राहा आणि ग्रॅटिट्यूड एनर्जीमध्ये राहा. ओके. सो नवीन सुंदर गोष्टी येत आहेत. ट्रान्सफॉर्मेशन येतो आहे, बदलाव येते. सो एन्जॉय दिस पॉझिटिव्ह एनर्जी. हरे कृष्ण.